नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून राननकुलिसी फॅमिली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टडी करायचं आहे. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या फॅमिलीला बटर कप फॅमिली म्हणून सुद्धा ओळखलं जातं मित्रांनो. सिस्टमॅटिक पोझिशन म्हणजे क्लासिफिकेशन, डिस्ट्रीब्युशन्स, व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर आणि इन्फ्लुएन्सेस आणि इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स हे आपण वन बाय वन पॉईंट या व्हिडिओच्या माध्यमातून स्टडी करायचं आहे. तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. फर्स्ट आहे सिस्टमॅटिक पोझिशन, रॅनिनकुलिसी फॅमिली. सिस्टमॅटिक अकॉर्डिंग टू बेंथम हुकस क्लासिफिकेशन आहे मित्रांनो. कोणत्या क्लासिफिकेशननुसार ही फॅमिली आहेत? बेंथम हुकस, हे लक्षात ठेवायचं आहे. नंतर आपल्याला डिव्हिजन अँजिओस्पर्ममध्ये ठेवण्यात आले. ही फॅमिली अँजिओस्पर्ममध्ये का ठेवण्यात आली? कारण याला फ्लावर्स आहे. बघा, जे मेंबर्स आहे आपण मागच्या लेक्चरमध्येही पाहिलं अँजिओस्पर्ममध्ये का ठेवण्यात येते आणि ते आपल्याला ते सर्व रिझन तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये मालवेसी असेल किंवा सोलॅनिसी असेल सर्व फॅमिलीमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून दिले. या फॅमिलीमध्ये सुद्धा ही फॅमिली कशा ठेवण्यात आल्या? अँजिओस्पर्ममध्ये. नंतर क्लास आहे डायकोटलेडन्स. आता हे बघा, डायकोटलेडन्स पण सेम कॅरेक्टर आहे, सेम कंडिशन आहे. डायकोटलेडन्स का नाव देण्यात आले? तर एम्ब्रिओमध्ये डायकोटलेडन्स प्रेझेंट, डायकोटलेडन्स प्रेझेंट आहे म्हणून त्याला डायकोटलेडन्स असं नाव देण्यात आलं. आता आपल्याला एखादं प्लांट आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे, तर आपण आयडेंटिफाय कसं करणार? त्याचं पेटल्स बघून त्याचं फ्लावर्स आपण डिस्क्राईब करू शकतो किंवा त्याचं लिव्स बघून सुद्धा आपण डायकोट आहे का मोनोकोट ते सुद्धा आपण आयडेंटिफाय करू शकतो. आता डायकोट कसं आयडेंटिफाय करणार? लिफचं वेन्स बघायचं आहे, त्याचं आपल्याला नेट लाईक स्ट्रक्चरमध्ये आपल्याला वेन्स दिसेल तर समजून जायचं की हे डायकोटचं प्लांट आहे. नंतर आपल्याला पॅरलल व्हेनेशनमध्ये असेल तर बघा, पॅरलल व्हेनेशनमध्ये लीफ आपण फॉर एक्झाम्पल केळीचं प्लांट पाहिलं असेल, ट्री पाहिलं असेल, तुम्ही प्लांट पाहिलं असेल, ते केळीचं लीफ जर पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी पॅरलल व्हेनेशनमध्ये दिसतात. बघा, लीफमध्ये वेन्स पॅरलल व्हेनेशनमध्ये दिसतात. ते कोणतं असतं? मोनोकोटचा प्लांट आहे. तर या ठिकाणी डायकोटलेडन्स आपण हे डायकोटचं प्लांट आपण स्टडी करतोय. एम्ब्रिओमध्ये 2 कोटलेडन्स प्रेझेंट आहे म्हणून डायकोट असं नाव देण्यात आले. आता याच्यात आपल्या रेटिक्युलेट व्हेनेशन आणि पॅरलल व्हेनेशन हे आपण बघून सुद्धा आपण त्या प्लांटला डायकोट आहे का मोनोकोट तेही आयडेंटिफाय करू शकतो आपण. तर डायकोटमध्ये रेटिक्युलेट व्हेनेशन लीफ असतात. सब क्लास पॉलीपेटलीमध्ये ठेवण्यात आले. ही फॅमिली सब क्लास पॉलीपेटलीमध्ये. पॉलीपेटली काय आहेत? पॉलीपेटली म्हणजे पेटल्स काय आहे? या ठिकाणी फ्री आहे, पेटल फ्री आहे म्हणून पॉलीपेटलीमध्ये ठेवण्यात आले. सिरीज थॅल्मिफ्लोरी. आता थॅल्मिफ्लोरी मागचं लेक्चर अटेंड केलं असेल तर तुम्हाला समजलं असेल सिरीज कशा ठेवण्यात आले. थॅल्मिफ्लोरीमध्ये ऑर्डर आहे रॅनल्स. आता आपण एखादी फॅमिलीचं बघा स्टडी करतो तेव्हा आपल्याला AC लावतो. बघा, AC ऑर्डर रॅनल्स इथे देण्यात आले, AC लावतो ते हे कशात ठेवण्यात आले? रॅनल्समध्ये ठेवण्यात आले. नेक्स्ट पॉईंट आहे डिस्ट्रीब्युशन्स. आता डिस्ट्रीब्युशन हे आपल्याला या फॅमिलीचं बघायचं आहे. फॅमिली रॅननकुलिसी include nearby 15 genera in 19 species out of the 163 species are commonly found in India. बघा, आपल्या जगामध्ये जर पाहिलं, आपण पूर्ण वर्ल्डमध्ये जर पाहिलं तर आपल्याला रॅननकुलिसी जेनेरा किती आपल्याला बघायला मिळणार आहे? 50 आणि स्पेशीज आहे 1900. आउट ऑफ द 163 स्पेसीज आर कॉमनली फाउंड इन इंडिया. तर आपल्या भारतामध्ये जर पाहिलं तर आपल्याला भारतामध्ये स्पेसीज आहे 163 स्पेसीज आपल्याला बघायला मिळणार. द कॉमनली ऑकर इन द नॉर्थ टेम्परेट रिजन अँड द अदर. बघा, आता कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला बघायला हे मिळणार? नॉर्थ टेम्परेट रिजनमध्ये, टेम्परेट रिजन अँड अदर पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. इन इंडिया मेनी स्पेसीज आर फाउंड इन द हिमालय. तर बघा, काही जे स्पेसीज आहेत ते आपल्या भारतामध्ये कुठे बघायला मिळणार आहे? हिमालय या साईडला आपल्याला बघायला मिळणार आहे. नंतर पूर्ण भारतामध्ये आपण पाहिलं किती जेनर आहे, किती स्पेसीज आहे. नंतर त्याच्यातल्या काही आपल्याला कॉमनली फाउंड इन द इंडिया आपल्याला त्या ठिकाणी नॉर्थ टेम्परेट रिजनमध्ये आपल्याला बघायला मिळणार. खास करून आपल्या भारतामध्ये जर पाहिलं तर आपण हिमालयमध्ये या ठिकाणी हे स्पेसीज आपल्याला बघायला मिळतील. नेक्स्ट पॉईंट आहे व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर. आता व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर आहे हॅबिट,
root, leaf, stem. The plant are annual, perennial, herb and climbing. बघा, ॲन्युअल, पेरेनियल तुम्हाला माहीत असेल, ज्या प्लांटला लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी 1 वर्ष लागत असेल किंवा एकापेक्षा जास्त लागत असेल, त्याला ॲन्युअल आणि पेरेनियल असे म्हणतात. हर्ब दिसेल आपल्याला, त्याचं जो स्टेम आहे तो आपल्याला सॉफ्ट ग्रीनमध्ये दिसेल. हे डायग्राम तुम्हाला दिसते या ठिकाणी. हे बघा, त्याचं स्टेम जर पाहिलं हर्ब आणि एकदम सॉफ्ट दिसते आपल्याला आणि क्लाइम्बिंगमध्ये दिसते. बघा, हे क्लाइम्बिंगमध्ये दिसते. श्रब सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. श्रब ट्री लाईक स्ट्रक्चरमध्ये आपल्याला छोटंसं प्लांट बघायला मिळणार आहे. रेली ट्रीज, सम स्पेसीज आर ॲक्युटिक. बघा, आता इथे काय म्हटलंय, सम स्पेसीज आपल्याला कुठे, जिथे लेक असेल, जिथे नदी असेल त्या ठिकाणी आपल्याला ॲक्युटिकमध्ये सुद्धा काही प्लांट आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. हॅबिट झालं सवय. नंतर रूट आहे. रूट कोणत्या सिस्टीमचा आहे? टॅपरूट सिस्टीम. रेली ट्यूबर्स. बघा, रेली ट्यूबर्स फॉर एक्झाम्पल ॲकोनिटम या प्लांटमध्ये आपल्याला टॅपरूट सिस्टीम रेली ट्यूबर्समध्ये बघायला मिळणार आहे. नेक्स्ट आहे लीफ. सिंपल लीफ आहे. पेट्युलेट, एक्स्टिप्युलेट. बघा, पेट्युलेट, एक्स्टिप्युलेट म्हणजे त्या ठिकाणी एक्स्टिप्युलेट अब्सेंट आहे. कंपाऊंड लीफ आणि अल्टरनेट. रेली ऑपोजिट. बघा, रेली ऑपोजिट. रेटिक्युलेट व्हेनेशन. हेट्रोफाईल. आपल्याला लीफ कोणत्या प्रकारचं दिसतं या ठिकाणी? हा बघा, इथेच तुम्हाला मी डिस्क्राईब करून दिलं होतं. डायकोट आणि मोनोकोट का देण्यात आले तेही इथे या ठिकाणी आलं. बघा, आपण डायकोट आणि मोनोकोट जर आपण त्याचं वेन्स पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी रेटिक्युलेट व्हेनेशन आणि पॅरलल व्हेनेशन डिफरन्स करून आपण डायकोटमध्ये रेटिक्युलेट व्हेनेशन लीफ असतात. नेक्स्ट आहे स्टेम. स्टेम कोणत्या मेथडमध्ये आहे? ब्रांचेड आहे, सिलेंड्रिकल गोल आहे. बघा, ब्रांचेड आहे, सिलेंड्रिकल गोल आहे. डायग्राम बघू शकतात. इरेक्ट सरळ आहे आणि ट्युब्युलर्स आहे. क्लॅम्बर सारखं दिसते आपल्याला. सम टाइम वुडी, काही वेळेस आपल्याला एकदम लाकडासारखं सुद्धा या ठिकाणी बघायला मिळणार आहे. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे इन्फ्लुएन्सेस. आता इन्फ्लुएन्सेस तुम्हाला ऑलरेडी कसं इन्फ्लुएन्सेस दिसते, इन्फ्लुएन्स कशाला म्हणतात हेही तुम्हाला मी एक्सप्लेन करून दिले मागच्या लेक्चरला. युजली सायमोस, रॅन्युक्युलस, पेनिकल, एनेमा. तर बघा, सायमोस आणि रेसिमोस तुम्हाला डिफरन्स माहीत असेल. युजली रेसिमोस हे सायमोस आपल्याला रॅन्युक्युलसी फॅमिलीमध्ये बघायला मिळणार आहे. पेनिकल, एनिमान हे सुद्धा हे आपल्याला याच फॅमिलीमध्ये बघायला मिळणार आहे. सोलिटरी ॲक्झिलरी. बघा, सोलिटरी ॲक्झिलरी, क्लायमेटिक्स और रिसिम. बघा, सायमोस आणि रेसिम सुद्धा या ठिकाणी आपल्याला काही वेळेस बघायला कोणकोणत्या प्लांटमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. बघा, या प्लांटमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आपल्याला हे रेसिम सुद्धा बघायला मिळणार आहे. हे कॅरेक्टर आपल्या इन्फ्लुएन्सेसचं पाहिलं. नंतर नेक्स्ट आहे रॅन्युक्युलसी बटरकप फॅमिली फ्लावर्स. आता फ्लावर, इंडिव्हिज्युअल फ्लावर आपण बघू. फ्लावर आर युजली borne on in the elongated receptacle. They are हर्मोफ्रोडेट. बघा, हर्मोफ्रोडेट कशाला बायसेक्शुअलला म्हणतात? कारण हे जायगोमॉर्फिक आहे. बघा, याच्यात आपल्याला हर्मोफ्रोडेट का देण्यात आलं? बायसेक्शुअल आहे म्हणजे या ठिकाणी मेल आणि फिमेल दोघं प्रेझेंट आहे. बघा, अँड्रोशियम आणि गायनोशियम हे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. हे अँड्रोशियम आणि गायनोशियम हे दोघं प्रेझेंट आहे, त्याला हर्मोफ्रोडेट म्हणतात. अँड मोस्टली ॲक्टोनोमॉर्फिक, समटाईम झायगोमॉर्फिक, हायपोगायनस, ब्रॅक्टिएट. बघा, इथे काय म्हटलं, मोस्टली जवळपास आपल्याला ॲक्टोनोमॉर्फिक बघायला मिळणार किंवा काही वेळेस आपल्याला झायगोमॉर्फिकमध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे फ्लावर्स. आणि हायपोगायनस आहे आणि ब्रॅक्टिएट आहे. नंतर 6 पॉईंट आहे पेरियांथ. आता युजली अनडिफरेन्शिएटेड इन कॅलिक्स अँड कोरोला और मे बी simple petioles. Sometime it is differentiated into the 5 sepals and 5 petals. Ranunculaceae nectaris occur of the base of the petals. The number of the perianth varies from 4 to 20 delphinium sepals and petals. हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आता जेव्हा आपण फॅमिलीचं डिस्क्राईब करत असतो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी या ठिकाणी काय होते, या फॅमिलीमध्ये रॅन्युक्युलसी फॅमिलीमध्ये अनडिफरेन्शिएटेड म्हटलं. बघा, कॅलिक्स आणि कोरोला त्या ठिकाणी आपल्याला ओळखताच येणार नाही, तर आपण पेरियांथ असं या ठिकाणी पॉईंट लिहितो. पेरियांथ आपण कॅलिक्स आणि लिप्स हे आपल्याला
कोरला सेपस यासारखंच दिसतं आपल्याला. तर आपल्याला कॅलिक्स अँड कोरला हे आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. परंतु आपल्याला त्या ठिकाणी आयडेंटिफाय अनडिफरेन्शिएटेड आहे. तर मग आयडेंटिफाय करता येत नाही तर पेरियांतमध्ये, आणि मे बी कदाचित 5 पेटल्स आणि हे रॅनिकुलसीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. नेक्टरीज ओकर ॲट द बेस ऑफ द पेटल्स अँड इन द नंबर ऑफ द पेरियांत वेरियस फ्रॉम 4 to 20 डेल्फेनियम सेपल्स अँड पेटल्स. नेक्स्ट पॉइंट आहे अँड्रोशियम 7 नंबर. Usually consist of the numbers spirally arranged free stamens, polyandrous, adult, extros, basifixed. बघा या ठिकाणी काय म्हटलंय, न्यूमरस आहे, स्पेरिकल आहे, अरेंज आहे, फ्री, आणि स्टॅमेन्स काय आहे या ठिकाणी अँड्रोशियममध्ये फ्री आहे. आणि हे बघा पोलिएंड्रस म्हटलं या ठिकाणी, तर स्टॅमेन्स काय असेल, पोलिएंड्रस या ठिकाणी म्हटलंय तर मग स्टॅमेन्स फ्री आहे. ॲडल्टमध्ये आपल्याला बघायला मिळते एक्स्ट्रोज म्हणजे आतमध्ये, बघा आतमध्ये, एक्स्ट्रोज मीन्स आतमध्ये, बेसिफिक्सेडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे अँड्रोशियम. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे गायनोशियम. कार्पेल युजली मेनी फ्री अपोकार्पस. बघा कार्पेल युजली मेनी फ्री अपोकार्पस. द कार्पस आर द spirally arranged in the some case, for example Nagella carpels united in the delphinium. The carpel is only one holds one more placentation marginal base. हे आपल्याला ठिकाणी बघायला मिळणार. एक्झाम्पल नेझिला या प्लांट कार्पेल्स आणि युनायटेड डॉल्फिनियम. द कार्पेल इज ओनली ऑल्स अँड मोर प्लासेंटेशन आपल्याला मार्जिनल बेसमध्ये त्या ठिकाणी दिसणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे फ्रूट. फ्रूट इज ॲग्रिगेट युजली अँड इट्रो ऑफ. बघा रॅनिकुलेसी फॅमिलीमध्ये आपल्याला फॉलिकल्स, एकोन्टम व सिम्पल फॉलिकल्स, डेल्फिनियम आणि कॅप्सूल निगेला रेली बेरी. तर आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल सुद्धा देण्यात आले कोणकोणत्या प्लांटमध्ये आपल्याला कोणतं कसं फ्रूट आपल्याला दिसणार त्या ठिकाणी. हे बघा तुम्हाला ब्लॅक या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये दिसत असेल. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला फ्लोरल फॉर्म्युला. बघा फ्लोरल फॉर्म्युला आहे. आता या कॅरेक्टर जेवढे कॅरेक्टर आपण स्टडी केले त्या कॅरेक्टरवरून आपल्याला हे फॉर्म्युला आहे. ब्रॅक्टिएट आणि बघा जायगोमॉर्फिक, ॲक्टिनोमॉर्फिक या ठिकाणी काय आहेत, तर ॲक्टिनोमॉर्फिक आहे, हार्मोफ्रोडिट म्हणजे बायसेक्शुअल आहे, कॅलिक्स 5 प्रेझेंट आहे, ते काय आहेत फ्री आहे. पोलिसेपलस नंतर कोरला 5 प्रेझेंट आहे, ते काय आहेत 5 आणि फ्री आहे. अँड्रोशियम या ठिकाणी बघा अँड्रोशियम काय आहे, अँड्रोशियम असं सिंबल का देण्यात आलं, अँड्रोशियम हे 0 आहे. या ठिकाणी अँड्रोशियम 0 आहे, गायनोशियम 0 आहे. म्हणजे हे कोणत्या फॅमिलीमध्ये बघायला मिळणार आहे, रॅनिकुलेसी. आणि नेक्स्ट फॉर्म्युला आहे बघा ब्रॅक्टिएट, जायगोमॉर्फिक, हार्मोफ्रोडिट, कॅलिक्स 5, कोरोला 4 आणि गॅमोसेपलस. अँड्रोशियम 0 आणि गायनोशियम 1. तर गायनोशियम 1 आणि सुपेरियर ओव्हरी आहे, म्हणून डेल्फिनियम या प्लांटमध्ये आपल्याला या कंडिशनमध्ये दिसणार आहे. हे फ्लोरल फॉर्म्युला झालं. नेक्स्ट पॉईंट आहे इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स. बघा आपल्याला जर थेरीमध्ये शॉर्ट क्वेश्चन विचारलं असेल तर इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स विचारलं असतं मित्रांनो. तर आपल्याला हे बघा जास्त तुम्हाला या ठिकाणी लॉंग व्हिडिओ न घेता तुम्हाला मी शॉर्टमध्ये समजून घेतो. या ठिकाणी बघा या फॅमिलीचं पॉलिनेशन कसं होतं, इज मोस्टली बाय इन्सेक्टद्वारे होते. फॉर एक्झाम्पल एज अ डॉल्फिनियम अँड ॲकॅन्टम. तर बघा हे आपल्याला पॉलिनेशन हे माहिती आहे आपल्याला इन्सेक्टद्वारे होते, किंवा काही वेळेस काय होते बघा बाय विंड म्हणजे हवाद्वारे सुद्धा त्याचं पॉलिनेशन होते. इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स आहे, हे शॉर्ट क्वेश्चनमध्ये विचारलं असतं. रॅनिकुलेसी इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स जर विचारलं असेल तुम्हाला तर हे बघा हे लक्षात ठेवायचं आहे. ऑर्नामेंटल प्लांट कोणकोणते आहे, 1, 2, 3 हे ऑर्नामेंटल प्लांट आहे. आणि मेडिसिन इम्पॉर्टन्स कोणकोणते प्लांट आहे, तर 1, 2, 3, 4, 5 तुम्हाला 2 लक्षात ठेवायचं आहे. इन्सेक्टिसाइड कोणते प्लांट आहे, तर हे. तर बघा मी हे सर्व तुम्हाला रीड करून दाखवत नाही, तुम्हाला हे समजून गेलं असेल हेडलाईनवरून. हे ऑर्नामेंट प्लांट आहे, हे आपण कोणकोणत्या ठिकाणी लावलेलं असतं ऑर्नामेंट प्लांट, गार्डन असेल किंवा ज्या ठिकाणी डेकोरेशनसाठी यूज केलं असेल त्या ठिकाणी असेल. मेडिसिन प्लांट इम्पॉर्टन्स आहे, मेडिसिन प्लांट आहे. इन्सेक्टिसाइड हे प्लांट आहे. हे आपल्याला या ठिकाणी इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स हे कंप्लीट झालं. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बोटनीचे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या